आशिया खंडातलं सर्वात वेगाने प्रगती करणारं शहर म्हणून ज्या शहराची ओळख आहे ते छत्रपती संभाजीनगर शहर या शहरामध्ये आज आपण आलेलो आहोत। आणि आत्ताच संदीपान भुमरे यांनी त्यांचा अर्ज भरण्यासाठी इथून गेलेले आहे। तिथं राज्याचे मुख्यमंत्री आले होते आणि या छत्रपती संभाजीनगर लोकसभेमधील लोकांचा कल हा कोणाकडे आहे हे विचारण्यासाठी आपण छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आलेलो आहोत। तर आपल्यासोबत काही छत्रपती संभाजीनगर आहेत, छत्रपती संभाजीनगर मधले नागरिक आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत या लोकसभेमध्ये कोण निवडून येईल। तुम्हाला काय वाटते या लोकसभेमध्ये कोण निवडून येईल? यावेळेस तिरंगी लढत आहे आणि मतदार एकदम भ्रमित झालेला आहे आणि मतदान कशा पद्धतीने होईल कोणीच अंदाज सांगू शकत नाही, कारण भविष्यकार सुद्धा सांगणार नाही। कारण प्रत्येक गटामध्ये प्रत्येक पक्षामध्ये गट निर्माण झालेले आहे आणि असे एकमत मतदान असं कोणत्याही बाजूने दिसायला तयार नाही। आता इथं हिंदू मत जे आहेत ती मत वोट बँक आहे ती कुठेतरी फुटण्याचं काम झालेलं आहे, कारण की तुम्ही बघू शकता इम्तियाज जलील एकीकडून संदीपान भुमरे मागच्या वेळेस जे घडलं होतं त्याच परिस्थितीत आजही ती परिस्थिती जाणवू लागलेली आहे। कारण इकडं शिंदे गटाचं भुमरे साहेब उभे आहे आणि ठाकरे गटाचे उद्धव गटाचे चंद्रकांत खैरे उभे आहे आणि मागच्या वेळेला जे अपक्ष म्हणून प्रतिस्पर्धी हर्षवर्धन जाधव उभे होते त्यांनी भरपूर मतदान खाल्लं होतं आणि हे डिवायडेशन झालेलं आहे हिंदू मतामध्ये। तुम्हाला काय वाटतं या लोकसभेमध्ये कोण निवडून येईल? औरंगाबाद जिल्ह्यात सांगू शकत नाही, ही अटीतटीचा सामना राहणार आहे, कमी जास्त मतांना निवडून येणार। आता छत्रपती संभाजीनगर लोकसभेमध्ये कोण निवडून येईल असं तुला वाटतं? आता जास्तीत जास्त मताधिक्याने भुमरे साहेबांची त्यांनी आज तुम्ही पण गर्दी बघितली, खूप मोठी गर्दी होती, भरपूर मोठा पब्लिक सपोर्ट आहे आणि महाविकास आघाडी जी आपली महायुती आघाडी यांनाच संपूर्ण मताधिक्याने भुमरे साहेबच त्यांचा जास्तीत जास्त लीडनं निवडून येते। आता जे हिंदू वोट बँक आहे ती कुठेतरी फुटण्याचं काम झालं आणि त्या वोट बँक जर ती फुटली तर त्याचा परिणाम संदीपान भुमरे यांच्या याच्यावर नाही, कुठंच हिंदू वोट बँक फुटायची शक्यता नाही आहे, कारण माननीय पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांच्या नेतृत्वात हिंदू समाजाचे कार्य, हिंदू धर्माचे कार्य चांगले चाललेले आणि ते नक्कीच पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करत आहे। सर्व जनतेला त्यांच्यावर विश्वास आहे, युवा पिढीला त्यांच्यावर विश्वास आहे। आज छोटा मुलगा आणि म्हातारा माणूसही या ठिकाणी उभा होता आणि तो फक्त एकनाथ शिंदे साहेबांसाठी इथे आलेला होता आणि हिंदू धर्माला वाचवतील आणि हिंदू धर्म कुठेतरी टिकेल याच्यासाठी ते खूप भरपूर प्रयत्न करत आहेत। त्यामुळे हिंदू धर्माची वोट बँक कुठेही फुटणार नाही। आणि आजच सकाळी न्यूज आलेली आहे की माननीय विनोद भाई पाटील यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। नक्कीच त्यांचाही सपोर्ट या महायुतीला असणार आहे आणि त्यामुळे हिंदू वोट बँक आणि मराठा समाजाचे थोडेफार नेतृत्व आपलं मत जे 100% भुमरे साहेबांनाच भेटणार आहे। तू खान की बान हे राजकारण तू ऐकलं असेल, याच्यावर तुला काय? 100% बाणच आहे, खान शक्य नाही। आता छत्रपती संभाजीनगरचं जे राजकारण आहे ते विकासावर कमी जातीपातीवर जास्त होते असं तुला वाटत नाही? हो, 100% होतं। मागच्या वर्षीची जी निवडणूक झाली ती 100% जातीपातीवरच झालेली होती, हे सर्वांना माहिती होतं। आता त्यांना कोणी उभं केलं होतं, कोणासाठी उभं केलं होतं आणि कोणाच्या पायावर दगड आणला हे सगळ्यांनी बघून घेतलं। यावर्षी सेम तेच होणार आहे, ज्यांनी त्यांना उभं केलेलं आहे यावर्षी ते त्यांच्याच पायावर दगड पाडणार आहे आणि ते पण पाडणार आहे, त्यांना पण घेऊन पाडणार। मग छत्रपती संभाजीनगरचे जे मतदार आहेत ते जाती धर्माच्या नावावर मतदान करणार आहेत का विकासाच्या नावावर मतदान करणार आहेत? मला तरी वाटतं की धर्माच्या नावावर ज्या ठिकाणी मतदान व्हायला पाहिजे आणि झालंही पाहिजे आणि लोकही करतीलच। छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणता उमेदवार निवडून येईल? आता पालकमंत्र्यांचे भुमरे साहेब आहे, त्यांचे कामकाज पण चांगलं झालेले, सध्याला गावोगावी रस्ते, विहिरीचे कामं, बाकी सगळे अनुदान दिलेलं त्यांनी, सध्याला फलोत्पादक मंत्री पण येते, त्याच्यामुळे की शक्यता तर वाटते की भुमरे साहेब येतील। इम्तियाज जलील आता छत्रपती संभाजीनगरचे खासदार होते आणि हिंदू वोट बँक कुठेतरी फुटण्याचं काम झालंय, तुम्हाला असं वाटतंय का भुमरे साहेब निवडून येतील म्हणून? आता आम्हाला तर खात्री आहे की भुमरे साहेबच येतील म्हणून, बाकीचं काय सांगते। तुम्हाला काय वाटतं? भुमरे साहेब येते, भुमरे साहेबच येणार। काय चांगले काम आहे, माणुसकी चांगली त्यांना, कोणाचे मौतीला असो कोणाचे लग्न असो जिथले तिथे म्हणजे ओके तिथे। छत्रपती संभाजीनगर मधील जे लोक आहेत ते विकासाच्या नावावर मतदान करणार आहेत का जाती धर्माच्या नावावर मतदान करणार? हे कशाचे मुद्द्यावरच करणार ते।
खान का बान हा. या मुद्द्यावर इथं राजकारण केलं जायचं. नाही जातीवर नाही होणार आहे इथं. हे म्हणजे कामावर मुद्दे याच्यावर होणार आहे इलेक्शन एक असं. तुम्हाला काय वाटतं खान विकासाच्या कामावरच मतदान होणार. इथले आपण बघू शकतो की इथले जे मतदार आहेत ते विकासाच्या नावावर मतदान करण्याची भूमिका कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न करतायत. आणि अजून आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे काही नागरिक आहेत, त्यांना सुद्धा विचारणार आहोत. छत्रपती संभाजीनगरचा विकास झाला का? नाही छत्रपती संभाजीनगरचा विकास झालाय का? झालेलं आहे ना, विकास तर झालेलाच आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी विकास केलाय का? आता आम्ही तर समजा त्यांनी पण रस्त्याचे काम बिम केलेले. आता पुढं तर आता मतदान झाल्यावरच कळून काय आहे, काय नाही. तुम्हाला काय वाटतं? भुमरे साहेबच येणार, दुसरं येऊ शकत नाही कोणी. का भुमरे साहेब का निवडून गेले? कारण विकास काम आहेत, पालकमंत्री झाल्यापासून कामही भरपूर चालू आहेत त्यांचे. खैरे सुद्धा आता मैदानामध्ये आहेत, ते पण 25 वर्ष खासदार होते. तुम्हाला काय वाटतं? खैरे साहेबांनी 25 वर्षात काहीच विकास केला नाही, म्हणून तर बदल केला लोकांनी. खैरे साहेब पहिले शिवसेनेमध्येच होते, म्हणजे शिवसेना पक्ष हा काम करतोय का? शिवसेना हे आता एकनाथ शिंदे साहेबांकडे ना, धनुष्यबाण ही निशाणी तर त्यांचीच आहे. काय बहुमत यांच्याकडे ना एकनाथ शिंदे साहेबकडे. एकनाथ शिंदेकडे यांचे बहुमत आहे आणि याच बहुमतावर संदीपान भुमरे निवडून येतील असं त्यांना वाटते. तुम्हाला काय वाटतं? भुमरे साहेब येते. त्यांच्या 2 वर्षाच्या काळात खूप विकास झालेला आहे जिल्ह्याचा, पालकमंत्री. आणि पाणी खैरेने 25 वर्षात पाणी नाही आणलं. 2 दिवसाआड 3 दिवसाआड पाणी पुरवठा येतो. 25 वर्षात काय केलं खैरेने? आणि जलीलनं बी काय केलं तुम्ही सांगा काय केलं? खैरे बोल बच्चन करते ज्यादा, नुसते बोल बच्चन. फक्त हिंदुत्व. मग आता खान की बान असं राजकारण या शहराचं होते. तुम्हाला काय वाटतंय नेमकं याच्यावर तुमचं काय मत आहे? काय खान किंवा बान असं राजकारण विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे का जाती धर्माच्या नावावर मतदान होणार आहे? विकासाच नावावर होणार. भुमरे साहेबांनी विकास केलेला आहे. शेतात जायला रोड होते का? कोणी आणले? पालकमंत्री स्थळात भुमरे साहेबांनी आणले रोजगार हमीचे. खैरीन काय आणलं? त्याला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना नाही आणता आली आहे का? खेड्यापाड्यात तर रस्ते. खैरेच काळात गड्डे होते सिटीत. पालकमंत्री तो कॅबिनेट पालकमंत्री होता, आमदार होता, नंतर खासदार झाला, 25 वर्ष खासदार होता. काय केलं ते खैरे? मुस्लिम बी लोक भुमरे साहेबालाच मतदान करते. ते विकासाला पाहून मतदान होत असतं, चेहऱ्याला पाहून नसतं. आणि विकासाचं काम कोण करतं तर भुमरे साहेब. दवाखान्यात कोण येतं तर भुमरे साहेब. भुमरे साहेबात 4-5 गाड्या पुऱ्या जिल्ह्यात फिरत आहे. त्यांचा सगळा परिवार जिल्ह्यात फिरतो. खैरे साहेब कधी आले का दवाखान्यात फोन लावल्यानंतर? कोणत्या दवाखान्यात जा तुम्ही, घाटीत जा, हेडगावर एमजेम, तिथं विलास बापू भुमरे साहेब, शिवभया भुमरे परिवार कुठं बी असतो कोणत्या धार्मिक कार्यक्रमात. हे फक्त खैरे साहेब काही असलं लगे हिंदू. आणि मग हिंदू नंतर कुठं जातो? नंतर. तर आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगरकरांचा कल हा विकासाच्या दृष्टिकोनाने कललेला आहे. आणि इथं तिरंगी लढत होणार आहे. संदीपान भुमरे, इम्तियाज जलील आणि खैरे यांच्यामध्ये ही तिरंगी लढत चालणार आहे. आणि आताच सांगता येऊ शकत नाही की कोणचा उमेदवार निवडून येईल. हे पाहणं गरजेचं असेल की छत्रपती संभाजीनगर या लोकसभेमध्ये कोणचा उमेदवार निवडून येईल. धन्यवाद.